नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशुला विशेषज्ञ, इंदू वेलनेस पाईल्स स्पेशालिटी लेझर हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे. आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. तरुण वयात पाईल्स का होतो आणि मुख्यतः IT प्रोफेशनल किंवा वर्किंग प्रोफेशनल याच्यामध्ये मुख्यतः का सफर करत आहेत आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो एवढ्या जास्त प्रमाणामध्ये वाढण्याचं कारण काय आहे याच्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये समजून घेऊन आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूया. आजच्या युगात विशेषतः तरुण वयामध्ये IT प्रोफेशनल, गृहिणी, व्यावसायिक, शिक्षक किंवा वर्किंग प्रोफेशनल जे असतात यामध्ये पायची समस्या अत्यंत अधिक प्रमाणामध्ये वाढण्यात आली आहे. पण ती का याच्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलूया. माझ्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये मी पाहिलं आहे की पुणे, PCMC किंवा आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये पाईल्सची समस्या अधिक वाढत गेलेली आहे. आज पाईल्स आपण जागतिक दृष्टीने जर विचार केला तर 50% लोकांना हे आयुष्यात कधी ना कधी समस्या ही भेडसावत असते. पण युजली असं बघितलं गेलेलं आहे की IT प्रोफेशनलमध्ये स्पेसिफिकली आपल्या जो भागात येतात, हिंजेवडी असेल, वाकड असेल, पिंपळे सौदागर असेल, पिंपळे निलक असेल, बालेवाडी असेल, बानेर असेल, या स्पेसिफिक एरियामधला जो क्राऊड आहे, जे IT प्रोफेशनल आहेत त्यांच्यामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये समस्या भेडसावत आहेत. प्लस याच्याबरोबरच पुणेच्या किंवा आउटर रिजनमध्ये जे लोक आहेत IT प्रोफेशनल सोडून वर्किंग प्रोफेशनल किंवा गृहिणी किंवा ज्या लोकांमध्ये प्रेग्नन्सी राहिलेले असते, हे सर्व जर कॅटेगरी आपण पाहिली तर सर्व तरुण मंडळी आहे. आणि या तरुण मंडळीमध्ये दिवसेंदिवस अत्याधिक प्रमाणामध्ये पाईल्सचं प्रमाण वाढत आहे. तर आपण सविस्तर माहिती घेऊया. सर्वात पहिल्यांदा आहेत IT प्रोफेशनल. IT प्रोफेशनलमध्ये सर्वात अधिक प्रमाणामध्ये पाईल्सची समस्या दिसत आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे? त्यांचं सिडेंटरी लाईफस्टाईल. सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय? एका जागेवर 8 ते 10 तास कमीत कमी एका जागेवर बसून राहणे. खूप अधिक प्रमाणामध्ये जंक फूडचं सेवन केलं जातं. फॉर एक्झाम्पल पिझ्झा झालं, मॅगी झालं, बर्गर झालं किंवा इतर कोल्ड्रिंक्स वगैरे ह्या सर्व प्रकारचे सेवन जे आहे ते अतिप्रमाणामध्ये IT लोकांमध्ये होतं. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे की हे लोक जेवण करतानाही मोबाईलचा अतिप्रमाणामध्ये वापर करतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे चयापचयाची जी क्रिया आहे ती अगदी मंदावते. ह्या सगळ्या सिस्टीममध्ये त्यांचं मेंटल प्रेशर, इमोशनल वर्क ह्या सगळ्यांचा इम्बॅलन्स झाल्यामुळे ह्या लोकांमध्ये अत्यधिक प्रमाणामध्ये पाईल्सची समस्या अधिक आपल्याला दिसते. दुसरा मुद्दा आपण बघूया की शिक्षकांच्या बाबतीमध्ये काय असतं की शिक्षक जे असतात ते खूप लॉंग स्टँडिंग उभे राहून शिकवत असतात. त्यामुळे त्यांना खूप वेळा उभा राहून शिकवत असल्यामुळे तिथले ॲनल कॅनलवर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेशर येतं. सेकंड असतं की त्यांच्यामध्ये वर्क प्रेशर किंवा लोड एवढा असतो की त्यावेळेला जेव्हा त्यांना मोशनचं अर्ज किंवा बाकी सगळ्या गोष्टी येतात तेव्हा ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात. किंवा शाळेतले किंवा इतर सिस्टीम जिथे ते शिकवतात, इन्स्टिट्यूट, इथली परिस्थिती एवढी व्यवस्थित नसल्यामुळे ते शक्यतो मोशनला किंवा टॉयलेटला जाणे शक्यतो टाळतात. त्यामुळे ही परिस्थिती थोडी अधिक गंभीर होत राहते आणि यामध्ये शिक्षकांचाही अधिक समावेश सध्या आपल्याला दिसतोय की तरुण वयामध्ये पण शिक्षकांना फार लोकांना पाईल्सचा हा प्रॉब्लेम होतो. तिसरं आहे गर्भवती महिला विशेष करून फार जास्त प्रमाणामध्ये पाईल्सला सफर करतात. याचं मुख्यतः कारण काय आहे? 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये बाळाची वाढ होत जाते. 8व्या, 9व्या महिन्यामध्ये तर बाळाची वाढ होताना हळूहळू जसे त्याचे अंग प्रत्यंग जसे डेव्हलप होतात तसं ॲनल कॅनलवर प्रेशर जास्त पडायला लागतं. ॲनल कॅनलवर जास्त प्रेशर पडल्यामध्ये त्यातच ते त्यांचे जर कॅल्शियमचे टॅबलेट, आयरनचे टॅबलेट किंवा इतर काही टॅबलेट्स असतील तर या टॅबलेट्समध्ये बऱ्याच वेळेला जी गर्भवती महिला असते त्यांना कॉन्स्टिपेशन होण्याचा धोका असतो. या कॉन्स्टिपेशनमुळे काय होतं की मोशन जेव्हा पण जातं तेव्हा ते हार्ड जातं आणि ते पूर्ण घासून जातं. घासून गेल्यामुळे जे गुदनलिकामधले जे अंतत्वचा असते ती नाजूक असते, ती फाटली जाते. फाटल्यामुळे तिथली जागा बारीक होते आणि त्यामुळे अत्याधिक प्रमाणामध्ये प्रेशर वाढतं. त्यातच हे प्रेशर जसं 9व्या महिन्यापर्यंत पुढे कॅरी फॉरवर्ड होतं त्यावेळेला अत्यंत जास्त प्रमाणाच्या प्रेशरमुळे
तिथले वेन्स किंवा तिथल्या नलिका ह्या डायलेट होतात आणि डायलेट होऊन पाईल्सचा खूप अधिक प्रमाणामध्ये त्रास होतो. शक्यतो एक तर त्यांना प्रेग्नन्सीमध्ये त्रास होतो किंवा पोस्टपार्टम किंवा सुतिका परिचर्या म्हणजे डिलिव्हरी होते महिलेची, त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला खूप जास्त प्रमाणामध्ये पेशंटला त्रास होतो. आणि असे खूप सारे पेशंट्स जे आहेत जे प्रेग्नन्सीमध्ये पण आमच्याकडे व्हिजिट करतात. एकदा त्यांची डिलिव्हरी संपली असते त्यावेळेला त्यांना होणारा एवढा त्रास असतो, त्यामुळेही ते बरेच असे पेशंट आमच्या इकडे व्हिजिट करतात. आता आपण पुढे बघूया की गृहिणीमध्ये मुख्यतः पाईल्सचा प्रॉब्लेम का होतो. गृहिणी हे दिवसभराच्या कामामध्ये किंवा ताणतणावामध्ये दिवसभर काम करत असते किंवा त्यांचं काम जरी झालं तरी ते काय करतात, मुख्यतः बसून किंवा सिटिंग त्यांचं खूप जास्त असतं. नंतर मग सिरियल बघणे, बाळाला सांभाळणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं जीवन किंवा आयुष्य जे असतं पूर्णतः दुसऱ्याला डेडिकेट करण्यामध्ये जात असतं. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली किंवा बाकीच्या इतर घटक जे आहेत बऱ्याच वेळेला सॅक्रिफाईस होत असतात आणि यामुळे काय होत असतं की त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होतं. हे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं म्हणजे काय, त्यांचं जेवण व्यवस्थित नसतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पाण्याचं प्रमाण जे असतं ते अत्यंत अल्प प्रमाणामध्ये असतं. तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला मोशन आले तरी ते कंट्रोल अर्ज किंवा ते काय करतात, इग्नोर करण्याचं काम करतात. बऱ्याच वेळेला मेन्सेसमध्ये पण युटराईन कॉन्ट्रॅक्शन बऱ्याच वेळेला वाढतं, त्यावेळेला पण काही लोकांना खूप जास्त अत्यंत प्रमाणामध्ये पाईल्सचा प्रॉब्लेम होतो. या प्रकारे गृहिणींमध्येही आजकाल पाईल्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आधुनिक जीवनशैलीतील समस्या. आधुनिक जीवनशैलीमध्ये समस्या काय आहेत, मुख्यतः आजकालचा जो तरुण किंवा जे यंग लोक आहेत ते सगळ्यात जास्त काय करतात की फास्ट फूड म्हणजे आउटसाईड फूड खूप जास्त प्रमाणामध्ये कंझ्युम करतात. सेकंड आहे ते कोल्ड ड्रिंक्स किंवा बाकीचे जे ड्रिंक्स असतात ते फार ॲसिडिक असतात, ते खूप प्रमाणामध्ये कंझ्युम करतात. तिसरं आहे पिझ्झा, मॅगी किंवा बाहेरचे जे पदार्थ असतात जे मटण म्हणा किंवा तिखट जास्त असलेलं चिकन, या प्रकारचे जे अति तिखट असलेले पदार्थ यांचं सेवन ते खूप प्रमाणामध्ये करतात. याच्याबरोबर काही वेळेला सिगरेट, दारू किंवा इतर व्यसन्स काही लोकांमध्ये असतात. या व्यतिरिक्त पण पाण्याचं अत्यंत कमी प्रमाणामध्ये सेवन करणे, फायबर रिच डाएट म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा हिरव्या पालेभाज्या हे कमी प्रमाणात असणे किंवा अत्यंत मानसिक ताण, हे या मुख्य गोष्टी आहेत की आधुनिक जीवनशैलीमध्ये एवढ्या हॅम्पर्ड करतात की मुख्यतः तरुण हा पाईल्सला जास्तीत जास्त अडॉप्ट होतोय किंवा जास्तीत जास्त डिसीजेस हे मुख्यतः तरुण वयामध्ये बघतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये जे येणारे पेशंट आहेत त्याच्यामधले 80 to 90% लोक हे तरुण लोक असतात. फक्त 10% लोकांना वृद्धापकाळामध्ये आणि किंवा अर्ली स्टेजमध्ये काही लोकांना पाईल्सचा त्रास होतो. बट मेजर चंक जो आहे मोस्टली वर्किंग प्रोफेशनल आहेत. तर मित्रांनो, आपण पाईल्स कसं ओळखू शकतो. सुरुवातीचे लक्षणे काय असतात, हलका फुलका त्या ठिकाणी त्रास होणे किंवा जळजळ होणे हे मुख्यतः लक्षण असतं. याच्याबरोबरच काय असतं की थोडंसं डिस्कम्फर्ट असणे किंवा कधी कधी थोडंसं रक्त बाहेर जाणे किंवा याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी थोडंसं इचिंग होणे, हे इनिशियल लक्षणं आहेत. जर इनिशियल लक्षणामध्येच आपण जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर खूप चांगले रिझल्ट्स आहेत. सेकंड आहे की जे अत्यंत तीव्र लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच लगेचच तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे. याच्यामध्ये काय आहे की सर्वात पहिलं लक्षण आहे खूप अत्यंत तीव्र प्रकारच्या वेदना किंवा काहीतरी टोचल्यासारखं किंवा काहीतरी तिथे कट केल्यासारख्या वेदना, या प्रकारच्या वेदना जर होत असतील तर तुम्हाला डॉक्टरांना भेटणे गरजेचं आहे. याचबरोबर मोशन झाल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये रक्तस्राव होणे किंवा चक्कर आल्यासारखं होणे किंवा भोवळी आल्यासारखे होणे, या लक्षणांमध्येही तुम्हाला डॉक्टरांना भेटायची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बाहेरच्या बाजूला काही मांसल भाग लागत असेल, हार्ड मास लागत असेल किंवा काहीतरी अनयुज्युअल लागत असेल तर याचं निदान तुम्हाला नक्की लवकरात लवकर करून डॉक्टरांना तुम्हाला भेटणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाचे आहे की या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष न करता लगेचच तुम्ही जवळच्या नजदीकच्या कोणत्याही प्रोक्टोलॉजिस्ट किंवा पाईल्स फिशर विशेषज्ञांना दाखवून तुमचं योग्य वेळी निदान करणे. आता आपण बघूया की हे तर झाले लक्षणं किंवा सिम्पटम्स किंवा काय सायन्स असतात. आता आपण बघूया की याला ट्रीट कसं करू शकतो. आधुनिक युगामध्ये अत्यंत आविष्कारिक असं
लेझर ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये काय होतं की अत्यंत सुलभ रीतीने ट्रीटमेंट केलं जातं, ज्याचा हायेस्ट सक्सेस रेट आहे आणि ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य जे पायीसपासून जर तुम्ही सफर करत असाल तर त्याच्यातून तुम्हाला नक्की मुक्ती मिळू शकते. लेझर ट्रीटमेंट कशी काय आहे तर ही वेदनारहित आहे, अल्पशा वेदना असतात. सेकंड, याच्यामध्ये ब्लिडिंग किंवा रक्तस्राव होण्याचा जो धोका असतो तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतो. तर का? कारण याच्यामध्ये जखम होण्याची जी तीव्रता असते ते अगदी सौम्य किंवा अगदी नसल्यास जमा असते. त्यामुळे तिसरं आहे की ह्याच्यामध्ये इन्फेक्शन किंवा बाकी सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता जी असते ती फार कमी असते. चौथं आहे की याचं रिकव्हरी जे असतं ते रिकव्हरी फार फास्ट असतं. त्यामुळे पेशंट लवकरात लवकर याचा रिझ्यूम किंवा फास्ट लाईफ जे आत्ताचं आहे तो जगू शकतो. एका दिवसामध्ये पेशंट ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट करून दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. 2-3 दिवस रेस्ट करून तो पुन्हा कामाला जाऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे टाके येत नाहीत. हे विदाऊट टाके विरहित ऑपरेशन होतं. या प्रकारे लेझर हे अत्यंत सुबक USFDA लेझर असतात. हे सगळं US, जर्मनी, पोलंडमध्ये किंवा इस्रायलमध्ये तयार झालेले हे हायेस्ट क्वालिटीचे लेझर्स असतात, डायोड लेझर्स. आणि त्याच्याने ट्रीटमेंट केल्यानंतर प्रॉपरली कम्प्लिटली तुमचा आजार बरा होतो आणि हे अत्यंत सुरक्षित आहेत. अन्य उपचारामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये पाईल्समध्ये आपण काय करतो, सुरुवातीला औषध गोळ्या यामध्येच आपण उपचार करतो. त्याला आपण काय म्हणतो की मेडिसिनल ट्रीटमेंट. सुरुवातीला मेडिसिनल ट्रीटमेंट देऊन पण जर त्यांना फरक नाही पडत असेल तर मग आपण बाकीच्यांचं पण ऑप्शन ओपन करतो. फॉर एक्झाम्पल, काही लोकांना आपण रबर बँड लायगेशन करतो, काही लोकांना स्क्लेरोथेरपी म्हणजे इंजेक्शन देऊन पण आपण ठीक केलं जातं. बट ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात जर सुपेरियर क्वालिटीचं कुठलं असेल तर ते लेझर. आणि हे लेझर हे आपण सगळ्यात ॲडव्हान्स लेझर आपण वापरतो. त्याच्यामुळे पेशंटला अत्यंत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त बेनिफिट किंवा जास्तीत जास्त लाभ मिळतो. याच्यामध्ये आपण प्रतिबंध किंवा घरगुती उपाय काय करू शकतो हे आपण आता पाहूया. IT प्रोफेशनल्स लोकांसाठी सर्वात मुख्यतः काय आहे की प्रत्येक 1 तासामध्ये तुम्ही 45 मिनिट्स टू 50 मिनिट्समध्ये 5 ते 10 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घ्या. ब्रेक घेतल्यामुळे काय होतं की तिथल्या नसांवरचा जो प्रेशर असतो तो प्रेशर रिलीज होतो. त्या प्रेशरमुळेच मुख्यतः तुमचे पाईल्स वाढण्याची शक्यता असतं. फर्स्ट. सेकंड आहे की आपण कामामध्ये वॉटर इनटेक खूप कमी प्रमाणामध्ये होतं आपलं. त्यामुळे तुम्ही मोजून दिवसामध्ये 3 ते 4 लिटर वॉटर इनटेक तुमचं होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तिसरं आहे की मानसिक ताण. मानसिक ताण जर असेल तर मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन किंवा इतर गोष्टींचा वापर किंवा योगाचा वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या डोक्यावरचा किंवा मेंदूचा ताण थोडासा कमी होईल. सर्वात महत्त्वाचं काय आहे, तुमची वर्क डेस्कची जी उंची आहे ती उंची तुम्ही प्रॉपर ठेवा, ज्याच्याकरून तुमच्या शरीरावर जो येणारा ताण आहे तो ताण कमीत कमी राहील. गर्भवती महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही फायबरयुक्त आहार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही योगासने करू शकता. पाण्याचं प्रमाण तुम्ही योग्य प्रमाणामध्ये ठेवा. हिरव्या पालेभाज्या मुख्यतः ज्या काही ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणतो किंवा काकडी, मुळा, गाजर, टोमॅटो यासारखे जे रॉ व्हेजिटेबल्स आहेत त्यांचाही थोडासा अति किंवा जास्त प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे बल्क लॅक्झेटिव्ह फॉर्म होऊन तुम्हाला मोशन प्रॉपरली होईल आणि या गोष्टींचा त्रास कमीत कमी प्रमाणामध्ये होईल. इन जनरल आता सर्वांसाठी जर आपण बोललो तर काय सूचना आहेत, सर्वात महत्त्वाचं आहे फायबर रिच अन्न खा. दुसरं आहे की वॉटर इनटेक ॲडॅक्वेट ठेवा. तिसरं आहे की मेंटल स्ट्रेस किंवा स्ट्रेन तुम्ही कमी करा. चौथं आहे की एका जागेवर बसणे तुम्ही शक्यतो टाळा, फार वेळ बसू नका. पाचवा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तळलेले, नॉनव्हेज, स्पायसी किंवा कोल्ड्रिंक्स या पदार्थांचं सेवन अत्यंत कमी प्रमाणामध्ये करा. हे जर तुम्ही घरगुती उपाय किंवा सांगितलेले काही चेंजेस केले तर यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमचा त्रास कमी झालेला दिसेल. मित्रांनो, पाईल्स ही एक अत्यंत सामान्य आजार आहे. तो योग्य ट्रीटमेंटने आजार पूर्ण बरा होऊ शकतो. जर तुम्ही IT प्रोफेशनल असाल, गृहिणी असाल, शिक्षक असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल तर वरती जे सांगितलेले जे सल्ले आहेत ते तर तुम्ही कराच, पण तरी पण तुम्हाला जर तेवढा प्रमाणामध्ये सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये फरक पडत नसेल तर तुम्ही हिंदू वेलनेस स्पाईस स्पेशालिटी लेझर हॉस्पिटल, पिंपरी सौदागर, पुणे येथे तुम्ही व्हिजिट करून तुम्ही एक कन्सल्टेशन घेऊ शकता.
तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स विचारू शकता आणि याच्याबद्दल योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्या आजारातून पूर्णपणे मुक्त होऊ शकता. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर समस्या असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट देऊ शकता आणि याबद्दल अधिक माहिती करू शकता. तरी पण जर तुम्हाला काही येणे शक्य नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये काही गोष्टी विचारू शकता, ज्याची उत्तरे आम्ही नक्की देऊ. अशाच माहितीपूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.